आराध्य आले रे, बाहेर वाट बघते तुझी. हिशोबाचं जाऊ दे, नंतर बघू आपण. आधी जा बरं, नाहीतर तुला माहिती आहे. नाही नाही नाही, मी ते विसरलो होतो. मी जातो, पण तुम्ही एक एक स्टेटमेंट्स पुन्हा चेक करा. काही झालं तरी याचा शोध लागायला जावा, आणि देव करो अजून काही घोळ नको निघायला, पण याचा छडा लागला पाहिजे. हा, येस सर. हा संजय बोल रे. भाऊजी ऐका ना, एक गडबड झाली हो. कसली गडबड? तू ऑफिस मधूनच बोलतोयस ना? हो भाऊजी, मी ऑफिसमध्येच आहे. ते झालंय असं की त्या 40 लाखांचं प्रकरणाचं तो गैरव्यवहार झालाय ना, त्याचा तपास करण्यासाठी आपल्या श्रेयसनी एक नवीन टीम अपॉइंट केली आहे. अरे ते माहितीये मला, त्याचं काय? भाऊजी, त्या 40 लाखांचा शोध घेता घेता त्या टीमने 50 लाखांचा व्यवहार आपल्या श्रेयसच्या नजरेसमोर आणून दिलाय. त्याचाही काही हिशोब लागत नाहीये. काय म्हणजे अक्षय? नाही 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 भाऊजी, तुमच्या लक्षात येत नाहीये. तो जो 50 लाखाचा व्यवहार आहे ना, तो आपण केला होता यशोधरा ताईच्या सांगण्यावरून. आपण? अरे संजय, कुठल्या 50 लाखाचा व्यवहार आपण केलाय? कशाबद्दल बोलतोयस तू? अहो भाऊजी, ताराला आपण आराध्या बनून राहण्यासाठी पैसे दिले होते ना इंदू आजीकडे, त्याबद्दल बोलतोय मी. आठवतंय का तुम्हाला? ताराला जर आराध्या बनून इथं ठेवायचं असेल तर मला 50 लाख रुपये द्यावे लागतील. हो 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 संजय, क्षणभर ना मी ब्लँकच झालो. आठवलं. अरे पण संजय, त्यातला 1 रुपया सुद्धा आपण खर्च केलेला नाहीये. हो ना, पण आपण हे श्रेयसला सांगू शकत नाही. त्यांच्या नावाने आपण दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ठेवले, पण आपल्या व्यवहारामध्ये ते पैसे विड्रॉल केले अशीच नोंद आहे. पण ते पैसे कशासाठी केले, त्या पैशाचं पुढे काय झालं, ही कसलीही नोंद नाही आपल्याकडे. गॉड, आय नो. पण संजय, हे सगळं श्रेयसला कळता कामा नये रे. म्हणजे आराध्या जगात नाहीये आणि तिची जागा ताराने घेतली आहे, हे जर श्रेयसला कळलं तर, हा व्यवहार आपल्या श्रेयसला कळला ना तर त्याचा गैरसमज होईल रे. हो ना, आणि आपल्या श्रेयसला एवढा मोठा धक्का झेपणारच नाही हो. नाही, या गोष्टी आपल्या श्रेयसला कळता कामा नये. सध्या तो लग्नाच्या गडबडीत आहे, आणि मग हा विषय जर निघाला ना तर वाढवायचा नाही. लग्नानंतर आपण त्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगू. तर सध्या वेट अँड वॉच. हो ना भाऊजी, दुसरा ऑप्शनही नाही आपल्याकडे. योग्य वेळ आली की श्रेयसला आपण सांगूया. तोपर्यंत श्रेयसने त्या तपासासाठी नेमलेल्या एजन्सीच्या लोकांना मी हँडल करतो. ठीक आहे. खरं तर सगळं साधेपणाने करायचं होतं ना आपल्याला, पण घरच्यांनी लग्न म्हणून खूपच मोठा प्लॅन केलाय. आपण श्रेयस